सदर परीक्षेसाठी माननीय नामदार दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, माननीय श्रीमती कुंदन मॅडम, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री रणजित सिंह देओल, तत्कालीन प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक, या परीक्षेसाठी सहकार्य लाभलेले मुख्य नियामक, परीक्षक, त्याचबरोबर सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले असे आमचे मंडळातील, राज्य मंडळातील आणि विभागीय मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच आमच्या सर्व सन्माननीय समित्यांचे सन्माननीय सदस्य, सर्व अधिकारी कर्मचारी, या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळेच आज उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व यशस्वी म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर या परीक्षेत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी नाउमेद न होता येणारी पुरवणी परीक्षेमध्ये यश संपादन करावे असे मी त्यांना आवाहन करतो। आपल्याला माहित आहे या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आपण 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी प्रत्येक मुख्य विषयासाठी एका दिवसाचा कमीत कमी एका दिवसाचा खंड देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा जो ताण आहे तो ताण कमी व्हावा। त्याचबरोबर या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आम्ही आमच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलं होतं, जेणेकरून विद्यार्थी किंवा शिक्षकांना शिकवण्याचे किंवा त्यांना अभ्यास करण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता यावे। परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने, परीक्षेच्या दडपणाने, मानसिक दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर, प्रत्येक जिल्हा स्तरावर, त्यातले प्रत्येक जिल्हा स्तरावर तसेच राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नेमतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचण आल्या, मानसिक दडपण आलं तर विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी। आणि त्याचबरोबर आपण सर्व विभागीय मंडळात तसेच राज्य मंडळात हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष स्थापन केला होता। इयत्ता 12वीच्या या परीक्षेसाठी एकूण 154 विषयासाठी ही 12वीची परीक्षा घेण्यात आली। यामध्ये विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली। तर अन्य जे शाखा आहे त्यासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी याबरोबर कन्नड आणि गुजराती या 6 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली। यावर्षी प्रथमच म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2024च्या 12वी परीक्षेसाठी आपण प्रात्यक्षिक परीक्षेचे किंवा अंतर्गत परीक्षेचे गुण OMR सीटवर न घेता ऑनलाईन पोर्टलद्वारे घेण्यात आले आणि त्याचा आम्हाला हा निकाल लवकर जाहीर होण्यास अत्यंत चांगला उपयोग झाला। दरवर्षीप्रमाणे गैरमार्ग प्रतिबंधक योजना सुद्धा राबवण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांना आपण आवाहन केलं होतं राज्य मंडळामार्फत। आणि सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे या सार्वजनिक परीक्षेला सर्वांनी सहकार्य करावे आणि गैरमार्गाविरुद्धचा लढा यशस्वी करावा असं आम्ही आवाहन केलं होतं। आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळून यावर्षी गैरमार्गाची संख्या घटली आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालावा या दृष्टिकोनातून 271 भरारी पथकं ही शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत होती। त्याचबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक
यांनी सुद्धा अनेक जिल्ह्यातून त्यांच्या स्तरावर महसूलची, पोलिसांची किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या एचओडींची भरारी पथकं स्थापन केली होती। सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले रनर म्हणजे सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीपासून केंद्रापर्यंत दररोज पेपर नेआण प्रश्नपत्रिका नेआण करतात, त्यांनी त्या केंद्रावर बैठे पथक म्हणून काम केले। त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा वेळ झाल्यानंतर पेपर लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका परत घेऊन येण्याचं काम केलं आणि हे करत असताना त्यांना व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सांगितलं होतं, जेणेकरून कुठल्याही ठिकाणी व्हायरल प्रकार झाला तर त्याची बातमी मिळावी किंवा जाताना GPS सिस्टीम त्यांच्या मोबाईलची ऑन करायला सांगितली होती, जेणेकरून तो सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर नेमका कोणत्या ठिकाणी आहे, कुठल्या ठिकाणी थांबतो का हे बघण्यासाठी आपण त्याबद्दल केलं होतं आणि त्याचा सुद्धा आम्हाला फार चांगला उपयोग झाला। सदर परीक्षेसाठी गतवर्षीप्रमाणेच पेपर संपल्यानंतर 10 मिनिटं अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला होता, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावरील जे लिखाणाचं दडपण असतं, निकालाचं दडपण कमी होईल। याच्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या आधी आपण 10 मिनिटं पूर्वी देत होतो। पेपर व्हायरल होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी मागील वर्षीपासून आपण 10 मिनिटं पेपरच्या नंतर म्हणजे 11 ते 2 पेपर असेल तर 11 ते 2:10 पर्यंत पेपराची टाईम आपण वाढीव वेळ दिला होता। त्याचबरोबर फेब्रुवारी-मार्च 2024च्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वीच एखादा गैरप्रकार केला तर विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा होऊ शकते या शिक्षा सूचीचे वाचन विद्यार्थ्यांच्या समोर करण्यात आले होते, जेणेकरून विद्यार्थी गैरमार्ग करू नये आणि त्याला योग्य पद्धतीनं पेपर लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण जर गैरमार्ग केला तर कोणत्या शिक्षा होऊ शकतात याचं आकलन होण्यासाठी आपण या पद्धत आपण मागील वर्षीपासून राबवत आहोत। 10वी-12वीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षण विभागामार्फत तसेच इतर विभागामार्फत सुद्धा भरारी पथके स्थापन करण्यात आली होती। आता महत्त्वाचा आजचा विषय निकालाची ठळक वैशिष्ट्ये।